देवेंद्रजी, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद काय होतंय फडणवीसांच्या राज्यात? मी तर असं म्हणेल की तुमचा चष्मा जसा आहे तसं तुम्हाला दिसेल. तुमचा चष्मा जर असा असेल की बाबा आमचं राज्य आलं म्हणून हे होत आहे, तर तुम्हाला तसं दिसेल. आणि तुमचा चष्मा जर असा असेल की असलेल्या चुकीच्या गोष्टी आमच्या राज्यामध्ये बाहेर काढून आम्ही त्या गोष्टी संपवतो आहोत, तर तसं तुम्हाला दिसेल. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, काही घटना या घडलेल्या आहेत, त्या चुकीच्याच आहेत. पण हे सांगत असताना मला या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे, TCS कंपनीची यात कुठेही चूक नाही. TCS कंपनीनी संपूर्ण तपासामध्ये पूर्ण सहकार्य केलंय. पहिल्या दिवशी त्यांनी या संदर्भातलं भूमिका मांडून हे सगळं कंडेम केलेलं आहे. आणि ज्या ज्या प्रकारच्या व्यवस्था आपण साधारणपणे प्रायव्हेट कॉर्पोरेट कंपनीला सांगतो, त्या सगळ्या व्यवस्था TCSने त्या ठिकाणी ठेवल्या होत्या. त्यामुळे TCSला बदनाम करणं हे काही योग्य नाही. TCS आपल्या देशातली नंबर 1 ची कंपनी आहे आणि आपली ग्लोबल कंपनी आहे. त्यामुळे याचा फायदा घेऊन त्यांना बदनाम करणं, पण त्या लोकांनी तिथे जे केलंय ते सत्य आहे. त्यामुळे त्यांना ती जी काही शिक्षा आहे ती झाली पाहिजे. तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता? म्हणजे बऱ्याच घटना घडल्या, तुम्ही याच्याकडे जिहाद म्हणून बघता की गुन्हा म्हणून बघता? बघा, असं आहे की जिहाद ही मला असं वाटतं की एक बोलीभाषा झालेली आहे. त्यामुळे ऍक्च्युअल जिहादचा अर्थ काय आहे, आपण जिहाद कशाकरता वापरतो, हा गुन्हाच आहे. पण याला जिहादचं नाव का आलं, याचं एकमेव कारण असं आहे की राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय सुव्यवस्थितपणे नियोजन करून अशा प्रकारच्या घटना घडतायत. म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा लव जिहाद हा विषय मांडला जायचा, तर मी देखील म्हणायचो की एखाद दुसरी घटना होते, या घटनांमध्ये याला एवढा मोठा रूप का देत आहे. पण अलीकडच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात अशा घटना दिसत आहेत की ज्याच्यामध्ये आपली आयडेंटिटी लपवायची, मुलींना जाळ्यात ओढायचं, त्यांच्याशी लग्न करायचं, लग्न करून त्यांचं धर्मांतरण करायचं आणि ते झाल्यानंतर एखादं मूल झालं की सोडून द्यायचं आणि मग दुसऱ्या मुलीशी लग्न करायचं. अशी इतके प्रकरणं. आणि मग नंतर लक्षात येतं की हे शेवटी फेसबुक वगैरे प्रोफाईल तयार करतात आणि त्यातनं आपली आयडेंटिटी वेगळी, मी कुठल्या तरी या कंपनीत आहे, मी कुठेतरी तो बिझनेस करतोय, अशी खूप मोठ्या प्रमाणात ही प्रकरणं बाहेर येत आहेत. त्यामुळे कुठेतरी एक डिझाईन याच्या पाठीमागचं दिसतंय. आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारच्या ज्या मानसिकता आहेत, बघा मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो,